साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्यावर विजापूर आदिलशाहीच्या वतीने अफजल खान हा चालून आला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी खास उभारलेल्या शामियानात महाराज आणि खानाची भेट ठरली होती. महाराजांनी प्रवेश करताच खानाने महाराजांना आलिंगन दिले. महाराजांना काही समजेल त्याआधीच खानाने त्यांची मान आवळली व पाठीत खंजीर गुंफसला. महाराजांनी चिलखत घातले होते. हा वार वाया गेला. खानाची दगाबाजी लक्षात येताच महाराजांनी त्यांच्या हातातील वाघनखे खानाच्या पोटात गुपसून खानाचा पुतळा बाहेर काढला. ही ऐतिहासिक वाघनखे ब्रिटिश राजवटीदरम्यान भारतातून इंग्लंडला नेण्यात आली. ती आता तेथील संग्रहालयात आहे. राज्य सरकारने ती भारताला परत मिळावीत म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही वाघनखे ब्रिटनहून भारताला परत आणण्याची घोषणा केली आहे. महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही वाघनखे देशातील शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटावे म्हणून आपल्याकडेच असायला हवीत अशी भावना यामागे आहे. ही वाघनखे म्हणजे केवळ एक दुर्मिळ वस्तू नसून समस्त मराठी जनाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याबाबत यापूर्वी ब्रिटिश उच्चायुक्तांशी चर्चा केल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते. या संदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जात आहे. वाघनखे ब्रिटनला कशी काय गेली? 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स डफ यांना साताऱ्यात दरबारात राजकीय प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तेव्हा त्यांना ही वाघनखे भेट देण्यात आली होती. 1824 मध्ये डफ यांनी ब्रिटनला परतताना ती सोबत नेली. पुढे त्यांच्या वंशजांनी ती व्हिक्टोरिया संग्रहालयाला दान केली. संग्रहालय ही वाघनखे डफ यांचीच होती. वास्तविक मराठा दरबाराने ही डफ यांना भेटवस्तू म्हणून दिली होती. याआधी तत्कालीन राज्य सरकार तसेच संग्रहालयादरम्यान या संदर्भात 2008 मध्ये संवाद झाला होता. पण गोष्ट पुढे सरकली नव्हती. ही प्रक्रिया क्लिष्ट असून वेळ खाऊ आहे. त्यामुळे आपण वर्षानुवर्ष वाटच पाहत आहोत.